नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 9 जुलै 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। खरं पाहता स्पर्धा परीक्षांमध्ये जनरल नॉलेज हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। त्यावरती 20 ते 25 प्रश्न हे प्रत्येक स्पर्धा परीक्षा सरकारी परीक्षांमध्ये येत असतात आणि आता जाहीर झाल्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केलं आहे की येत्या काही दिवसाच्या आत काही महिन्याच्या आत सरकारी मेगा भरती ही बंपर ऑफर निघणार आहेत। तरी तुम्हाला विनंती आहे तुम्ही अभ्यासाकडे जोर द्या, लक्ष द्या। तुम्हाला जर जनरल नॉलेजच्या कोणत्याही टॉपिकवरती PDF पाहिजे असेल प्रश्न आणि उत्तराची तर ती आपल्याकडे उपलब्ध करून दिल्या जाईल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp नंबर आहे, त्यावरती संपर्क साधावा। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, आसाम राज्यात शोध लागलेली नवीन प्रजाती गर्शिनिया कुसुमाई काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, झाड। म्हणजे आसाम राज्यामध्ये शोध लागलेली जी नवीन प्रजाती आहे गर्शिनिया कुसुमाई हे एक प्रकारचं झाड आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा कोण सुरू करणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अनंत टेक्नॉलॉजी हे भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा सुरू करणार आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, गर्शिनिया कुसुमाई फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या झाडांची नवीन प्रजातीचा शोध कोणत्या राज्यात लागला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आसाम या राज्यामध्ये गर्शिनिया कुसुमाई फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या झाडाची नवीन प्रजातीचा शोध लागला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, अनंत टेक्नॉलॉजीचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हैदराबाद येथे अनंत टेक्नॉलॉजीचे मुख्यालय आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड कधी सुरू होण्याची शक्यता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 2028 मध्ये भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सुरू होण्याची शक्यता आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, किती वर्षानंतर भारतीय पंतप्रधानाने अर्जेंटिना देशाला भेट दिली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 57 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानाने अर्जेंटिना या देशाला भेट दिली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, खालीलपैकी कोणाला ब्यूनस आयर्स शहराची सिम्बॉलिक की देऊन सन्मानित करण्यात आले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नरेंद्र मोदी यांना ब्यूनस आयर्स शहराची सिम्बॉलिक की देऊन सन्मानित करण्यात आले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, जेनिफर सायमन्स यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सुरिनाम यांची जेनिफर सायमन्स देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, भारताचे पंतप्रधान यांनी 57 वर्षानंतर प्रथम कोणत्या देशाचा दौरा केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अर्जेंटिना या देशाचा दौरा भारताचे पंतप्रधान यांनी 57 वर्षानंतर केला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, सुरिनाम देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जेनिफर सायमन्स यांची सुरिनाम देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे। व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, ऑपरेशन मेड मॅक्स कोणी सुरू केले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, NCBने ऑपरेशन मेड मॅक्स सुरू केले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, जनसुरक्षा संतुष्टी अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गुजरात या राज्याने जनसुरक्षा संतुष्टी अभियान सुरू केले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, गुजरातमध्ये जनसुरक्षा संतुष्टी अभियान कोणत्या कालावधीत राबवण्यात येणार आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान गुजरातमध्ये जनसुरक्षा संतुष्टी अभियान राबवण्यात येणार आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, FIDE वुमन्स वर्ल्ड कप 2025 आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जॉर्जिया येथे FIDE वुमन्स वर्ल्ड कप 2025 आयोजन करण्यात येणार आहेत।
पुढचा प्रश्न आहे नंबर 15. मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मध्य प्रदेश या राज्याने मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना सुरू केली आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. FIDE वुमन्स वर्ल्ड कप 2025चे जॉर्जियामध्ये कोणत्या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 5 जुलै ते 29 जुलै दरम्यान या कालावधीमध्ये FIDE वुमन्स वर्ल्ड कप 2025चे आयोजन करण्यात येणार आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. जगातील पहिल्या क्रमांकाचा तेल संपन्न देश कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, व्हेनेझुएला हा देश जगातील पहिल्या क्रमांकाचा तेल संपन्न देश आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. ICCचे नवे CEO कोण बनले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, संजोग गुप्ता हे ICCचे नवे CEO बनले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. PDS अंतर्गत कोणत्या राज्याने घरोघरी जाऊन सामान पोहोचवणे सुरू केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तामिळनाडू या राज्याने PDS अंतर्गत घरोघरी जाऊन सामान पोहोचवणे सुरू केले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. संजोग गुप्ता ICCचे कितवे CEO बनले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 7वे ICCचे CEO संजोग गुप्ता हे बनले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. वियान मुल्डर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा दक्षिण आफ्रिकेचा कितवा फलंदाज ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज हा वियान मुल्डर कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. AFC महिला आशिया चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा 2026 कोठे आयोजित करण्यात येणार आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऑस्ट्रेलिया येथे AFC महिला आशियाई चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा 2026 आयोजित करण्यात येणार आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. वियान मुल्डर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा कोणत्या देशाचा दुसरा फलंदाज ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दक्षिण आफ्रिकेचा वियान मुल्डर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. संजोग गुप्ता ICCचे कितवे भारतीय CEO बनले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दुसरे भारतीय CEO बनले आहेत संजोग गुप्ता. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. पंडित दीनदयाळ उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, राजस्थान या राज्याने पंडित दीनदयाळ उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना सुरू केली आहेत. मित्रांनो, हे होते 9 जुलै 2025च्या चालू घडामोडी. असे जनरल नॉलेजचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा एकदा सांगते, येत्या 2-3 महिन्याच्या काळामध्ये बंपर सरकारी भरतीची जाहिराती निघणार आहेत. त्यासाठी तुम्हाला जर जनरल नॉलेजच्या कोणत्याही टॉपिकवरती PDF पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्याकडे ती उपलब्ध करून दिल्या जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपला WhatsApp नंबर आहे, त्यावरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती संपर्क साधायचा आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.